काही केल्या समोरची व्यक्ती बदलत नसेल तर या गोष्टी करा. कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करतो. प्रेमाने सांगतो, रागाने सांगतो, शांतपणे बोलतो, पण समोरची व्यक्ती काही केल्या बदलत नाही. आणि मग मनात एकच प्रश्न येतो, मी अजून काय करू? जर तुमच्याही आयुष्यात अशी व्यक्ती असेल तर आजच्या या काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे समोरच्या व्यक्तीला जबरदस्तीने बदलण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या चुका समजण्यासाठी आणि बदलण्यासाठी स्वतःची इच्छा असावी लागते. तुम्ही कितीही प्रेमाने समजावून सांगितलं तरी समोरची व्यक्ती बदलायला तयार नसेल तर तुमचा वेळ, तुमची ऊर्जा आणि तुमची मानसिक शांतता खर्च होत राहते. म्हणून आधी हे स्वीकारा की मी कोणालाही जबरदस्तीने बदलू शकत नाही. तुम्ही फक्त तुमची भूमिका बदलू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे एकदा स्पष्टपणे तुमचं म्हणणं सांगा. वारंवार त्याच गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा शांतपणे सांगा की तुझ्या या वागण्यामुळे मला त्रास होतो, मला हे नातं चांगलं ठेवायचं आहे, पण त्यासाठी दोघांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावना समजण्याची संधी द्या. पण त्यानंतरही काहीच बदल होत नसेल तर पुन्हा पुन्हा स्वतःला त्रास देऊ नका. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या मर्यादा ठरवा. प्रेम असणं चांगलं आहे, पण प्रेमाच्या नावाखाली सतत अपमान, दुर्लक्ष किंवा चुकीचं वागणं सहन करणं योग्य नाही. स्वतःला विचारा, समोरची व्यक्ती अशीच राहिली तर मी हे नातं किंवा परिस्थिती स्वीकारू शकतो का? या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर तुम्हाला पुढचा मार्ग दाखवेल. चौथी गोष्ट म्हणजे तुमचं लक्ष समोरच्या व्यक्तीवरून स्वतःकडे वळवा. पण अनेकदा समोरचा कधी बदलेल याचाच विचार करत राहतो. पण त्याऐवजी स्वतःला विचारा, मी स्वतःसाठी काय करू शकतो? तुमच्या कामावर लक्ष द्या, तुमच्या स्वप्नांवर लक्ष द्या, तुमच्या आवडी जपा आणि तुमच्या आयुष्यातील चांगल्या लोकांसोबत वेळ घालवा. कारण तुमचं संपूर्ण आयुष्य एखाद्या व्यक्तीच्या बदलण्यावर अवलंबून नसावं. पाचवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरज पडली तर अंतर ठेवायला शिका. अंतर ठेवणं म्हणजे नेहमी नातं तोडणं नाही. कधी कधी थोडं अंतर आपल्याला परिस्थिती स्पष्टपणे समजून घेण्यास मदत करतं. समोरची व्यक्ती बदलत नसेल तर तिच्या मागे धावत राहण्यापेक्षा स्वतःची शांतता जपणं महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, तुम्ही कोणाला बदलू शकत नाही, पण त्या व्यक्तीच्या वागण्याला तुम्ही कशी प्रतिक्रिया द्यायची हे नक्की ठरवू शकता. कधी कधी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल हा समोरची व्यक्ती बदलल्यामुळे होत नाही, तर आपण स्वतःला बदलतो, आपल्या मर्यादा ठरवतो आणि स्वतःची किंमत ओळखतो तेव्हा होतो. म्हणून एखादी व्यक्ती काही केल्या बदलत नसेल तर स्वतःला दोष देऊ नका. तुम्ही तुमच्याकडून शक्य तेवढं केलं असेल तर आता स्वतःच्या मानसिक शांततेचा विचार करा. कारण प्रत्येक नातं टिकवण्याची जबाबदारी फक्त एका व्यक्तीची नसते. नातं सुंदर होण्यासाठी दोघांची इच्छा, दोघांचा प्रयत्न आणि दोघांचा आदर गरजेचा असतो. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, समोरच्याला बदलण्यापेक्षा स्वतःची किंमत ओळखा. कारण स्वतःची शांतता गमावून कोणतंही नातं जिंकण्यात खरा विजय नसतो. धन्यवाद.